मुंबईतील 36 विधानसभा मतदारसंघांमध्ये प्रत्येकी 2 जागा मनसेला देण्याचा ठाकरेंच्या शिवसेनेचा प्रस्ताव आहे। ठाकरेंच्या सेनेच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये या फॉर्म्युलावरती प्राथमिक सहमती झालेली आहे, पण मनसेने काही मतदारसंघांमध्ये महत्त्वाच्या मतदारसंघात किमान 3 जागांची मागणी केलेली आहे। ठाकरेंची शिवसेना मनसेला 72 जागा देण्याच्या तयारीत आहे। 36 विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक 2 कोणते प्रभाग दिले जाणार यावरती लवकरच आता चर्चा होणार आहे। वैदेही काणेकर आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत जोडल्या गेले आहेत। वैदेही, नेमका हा फॉर्म्युला कसा आहे आणि त्याला मनसेकडून तसाच प्रतिसाद मिळतोय का? वैदेही यांच्यासोबत आपला सध्या संपर्क होऊ शकत नाही काही तांत्रिक अडचणीशिवाय। तर दुसरीकडे आपण जाऊया, दुसरे प्रतिनिधी आपले गिरीश कांबळे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। गिरीश, ठाकरेंचा जो फॉर्म्युला आहे तो नेमका कसा आहे आणि मनसे त्यासाठी सकारात्मक आहे का? विधानसभा मतदारसंघ आहे, त्यातील प्रत्येकी 2 जागा या मनसेला देण्याचा प्रस्ताव ठाकरे गटाचा आहे। याबाबतची प्राथमिक सहमती सध्या ठाकरे गटाच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये झालेली आहे। मात्र मनसेने काही मतदारसंघात महत्त्वाचे जे मतदारसंघ आहेत त्यामध्ये किमान 3 जागांची मागणी केलेली आहे। त्यामुळे जवळपास 80 जागांपर्यंतची मागणी ही मनसेची होणार आहे। यामध्ये विशेष करून वरळी विधानसभा, शिवडी, दादर, माहीम याशिवाय भांडूप या मतदारसंघांमध्ये मनसेची ताकद अधिक आहे। त्यामुळे या मतदारसंघात किमान 3 तरी जागा मिळाव्यात अशी भूमिका ही मनसेची आहे। त्यामुळे ठाकरेंचा जो प्रस्ताव आहे की ज्या 36 विधानसभा मतदारसंघात प्रत्येक 2 वॉर्ड देण्याचा, त्यामध्ये काही मतदारसंघांमध्ये किमान 3 जागा मिळत असं भूमिका ही मनसेची आहे। त्यामुळे आगामी काही दिवसांमध्ये कोणत्या जागा द्यायच्यात, कोणत्या विभागात किती जागा द्यायच्या याबाबत आता चर्चा आहे ती सुरू होईल। धन्यवाद गिरीश, अगदी सविस्तर अपडेट आपण दिली आहे। ठाकरेंच्या सेनेच्या प्रस्तावानंतर मनसेकडून अजूनही अधिक जागा मागितल्या जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर वरळी विधानसभा, शिवडी, दादर, माहीम विधानसभा, भांडूप या भागातील मतदारसंघांमध्ये मनसेकडून अधिक जागांची मागणी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।